हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे। कोकणात घरोघरी पारंपरिक पद्धतीने गणपती गौरीसाठी तांदळाची खीर केली जाते। ती सुद्धा आपण साखर विरहित आज बघणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने अवघ्या काही मिनिटातच ही खीर तयार होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही खीर फार आवडते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 चमचे आंबेमोहोर तांदूळ घेतले आहेत। पोहे खायचा हा 4 चमचे मी तांदूळ घेतलेला आहे। आता हा स्वच्छ धुवून मी एका चाळणीमध्ये निथळून ठेवणार आहे। पण आंबेमोहोर तांदूळ यासाठी वापरला आहे, याने आपल्या खीरीला खूप छान असा सुगंध येतो। तुमच्याकडे इंद्रायणी बासमती तांदूळ असेल तो वापरला तरी सुद्धा चालू शकतो। अशा प्रकारे आपण हा तांदूळ व्यवस्थित असा धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे। आता इथे जाड बुडाची एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे। आता तूप छान असं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। इथे मी चारोळे, बदाम, काजू आणि पिस्ते घेतलेले आहेत। ते बारीक गॅसवरती छान असे आपण फ्राय करून घेऊया। छान असे क्रंची झाले पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला खिरीमध्ये फार छान अशी चव येते त्याची। एक 2 मिनिटांमध्ये आपले ड्रायफ्रुट्स छान असे तळून झालेले आहेत तुपामध्ये। आता आपण ते काढून घेऊया, व्यवस्थित असे निथळून घ्यायचे। आता गॅस मीडियमच आहे आपला, त्याच्यामध्येच ह्या राहिलेल्या तुपामध्ये आपण हे जे तांदूळ निथळून घेतलेले आहेत धुवून ते घालून घेऊया। ते पण व्यवस्थित असे आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये व्यवस्थित एकदम। थोडासा रंग बदलेपर्यंत आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत। हे तांदूळ छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक गॅसवरती। आता तांदळांचा थोडा रंग बदलायला लागलेला आहे आणि तांदूळ छान असे फुगलेले सुद्धा आहेत, म्हणजे फुललेले सुद्धा आहेत ते तुपामध्ये। आता हे तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरमधून याचा एक जाडसर रवा करून घेऊया। आता हे तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित थंड झालेले आहेत, ते पल्स मोडवरती मी बारीक करून घेते। आता हे तांदूळ छान असे पल्स मोडवरती वाटून घेतलेले आहेत। आपला जाडसर रवा जसा असतो तसा हा तयार झालेला आहे। आता सेम कढईमध्ये आपण थोडं तूप राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा तांदळाचा जो रवा बनवून घेतलेला आहे तो व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये भाजून घेऊया। ऑलरेडी आपण तांदूळ भाजून टाकलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही हा तांदळाचा रवा भाजण्यासाठी। आता आपण हा तांदळाचा रवा तुपामध्ये छान असा भाजून घेऊया। सोबतच इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं छान असं खाऊन घेतलेलं आहे, ते घालून घेऊया आणि ते सुद्धा छान असं तुपावरती परतून घेऊया। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गोड खोबरं हे कंपल्सरी आपण वापरतो, त्यासाठी आपण ह्या तांदळाच्या खिरीमध्ये ओलं खोबरं वापरलेलं आहे। ते पण व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया। गॅस आपला मीडियम आहे, व्यवस्थित असं आपण हे भाजून घेऊया। एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित आपण हे भाजून घेऊया मीडियम गॅसवरती। आता आपलं हे मिश्रण छान असं भाजून झालेलं आहे, मोकळं झालेलं आहे व्यवस्थित असं, म्हणजे खोबऱ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते सुद्धा आपलं निघून गेलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेऊया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं। हे गरम करून व्यवस्थित असं रूम टेम्परेचरवरती आलेलं दूध आहे। तर ते व्यवस्थित असं आपण छान असं हलवून घेऊया, म्हणजे कुठेही गुठळ्या होणार नाहीत। असं कंटिन्यू हलवून घेऊया आणि आता याच्यामध्येच आपण हे
केशर मी एक 7 ते 8 केसर याच्यामध्ये घातले होते भिजत, ते सुद्धा दूध आपण याच्यामध्ये घालून घेऊया. याने आपल्या खिरीला छान असा कलर येतो. आता इथे आपली खीर छान अशी उकळत आहे. तर ही आपली खीर व्यवस्थित अशी आपण ढवळून घेऊया. गॅस बारीक ठेवलेला आहे मी. स्लो गॅसवरती आपण हे करायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटात व्यवस्थित आपली ही खीर जी आहे ती छान अशी दाटसर होते. इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धा लिटर दुधासाठी इथे अर्धी वाटी गुळाचं प्रमाण योग्य आहे. तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि गुळाच्या ऐवजी तुम्हाला जर साखर घालायची असेल तर साखरेचं प्रमाण सुद्धा सेम आहे. तुम्ही अर्धी वाटी साखर घेऊ शकता. पण इथे मी ही गूळ घालून खीर करणार आहे. आता गूळ व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे. गूळ बुडेल एवढंच पाणी घालून घेणार आहे. गरम पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपला हा जो गूळ आहे तो लगेचच विरघळेल. असा थोडासा हलवून घ्यायचा कंटिन्यू, जेणेकरून तो व्यवस्थित असा हा विरघळेल. आता आपल्या खिरीला छान अशी उकळी आलेली आहे. छान अशी घट्टसर सुद्धा होत आहे ही. आता त्याच्यामध्ये ना मी ही काही हळदीची पानं आहेत माझ्याकडे, ते मी स्वच्छ धुवून अशी या याच्यामध्ये कापून टाकून देते, जेणेकरून याला खूप छान असा सुगंध येईल. जवळजवळ 2 ते 3 मिनिटामध्येच आपली ही खीर छान अशी दाटसर झालेली आहे. अजून एक 2 मिनिटं आपण हिला अशीच मीडियम गॅसवरती उकळून देऊया. आता आपली खीर छान अशी दाटसर झालेली आहे. याच्यामध्ये मी एक छोटा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते आहे. आपण या खिरीमध्ये गूळ वापरणार आहोत, त्यामुळे आपण याच्यामध्ये जायफळ पूड सुद्धा घातलेली आहे. वेलची आणि जायफळने खूप छान असा सुगंध येतो. आता आपण गॅस बंद करून ही खीर छान अशी झाकून ठेवूया एक 7 ते 8 मिनिटं. खीर अशी झाकून ठेवल्यामुळे आपल्या वेलची जायफळचा वास आणि आपण जी हळदीची पानं घातलेली आहेत त्याचा सुवास छान असा खिरीमध्ये मुरेल. त्यासाठी आपण 7 ते 8 मिनिटं ही खीर व्यवस्थित अशी झाकून ठेवूया. आता जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून घेऊया. आणि आपली ही जी खीर आहे ती जशी जशी थंड होईल तशी तशी अजूनच जास्त घट्टसर होत जाते, कारण की आपण तांदूळ जो आहे तो व्यवस्थित भाजून दुधामध्ये छान असा शिजवून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ही खीर तशी गरमच आहे. आता याच्यामध्ये आपण जे गूळ वितळवून ठेवलेला होता तो गाळून घेऊया, जेणेकरून गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो त्यामध्ये जाणार नाही. आणि हे जे खडे आहेत गुळाचे जे विरघळले नाही आहेत ते असे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे आपण स्मॅश करून घेऊया. अशा प्रकारे आपण गूळ हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया दुधामध्ये. अजिबात आपली खीर ही फुटत वगैरे काही नाही. आता आपण जे काही ड्रायफ्रुट्स मगाशी तळून घेतलेले होते तुपामध्ये ते सुद्धा छान असे घालून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये छान असा त्याचा कुरकुरीतपणा क्रंचीनेस राहील. अशा प्रकारे आपली ही खीर तयार झालेली आहे विदाऊट साखर. कोकणात घराघरामध्ये ही गौरीच्या नैवेद्यासाठी केली जाते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही पानं काढून टाकली हळदीची तरी सुद्धा चालू शकतं, पण आम्ही ही शेवटपर्यंत ठेवतो जेणेकरून त्याचा व्यवस्थित असा सुगंध येतो. त्यासाठी आपण गूळ घातल्यामुळे खिरीला छान असा रंग सुद्धा आलेला आहे. जशी काय आपली बासुंदी किंवा रबडी असते अशीच आपली ही खीर झालेली आहे. आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अजिबात ही खीर फुटत वगैरे काही नाही गूळ घातल्यामुळे. खीर अगदी गरम असताना आपण त्याच्यामध्ये गूळ घालायचा नाही आहे. एक 7 ते 8 आपण मिनटं रेस्ट घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण हे गूळ घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खूप छान अशी आपली ही खीर तयार होते. अतिशय सोप्या पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने कोकणातील तांदळाची खीर बनवलेली आहे. गूळ घालून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही खीर तयार होते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.